विद्यार्थ्यांचं स्वागत अजून एकदा. आपलं जे प्रकरण सुरू आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. तर मागच्या तासाला आपण रासायनिक अभिक्रियांचे बद्दलची माहिती जी आहे ती आपण पाहिलेली होती. या तासाला जे आपल्याला बघायचं आहे ते आहे रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यासाठी संतुलन कधी घडतं, संतुलन दिलेलं समीकरण जे आहे ते संतुलित आहे का नाही, जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे दिलेले समीकरण जे आहे ते संतुलित आहे का, नसेल तर आपल्याला काय करावं लागेल त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा. त्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला काय काय करायची पद्धती आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर पुढचा भाग बघायचा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. जर एखादे रासायनिक समीकरण दिले, तुम्हाला पदार्थ दिले, अभिक्रिया कारके दिलेले आहेत आणि आपल्याला ते रासायनिक अभिक्रिया कारके 1 किंवा 2 असतील आणि ती अभिक्रिया कारकानंतर तयार होणारे जे घटक आहेत, घटक पदार्थ म्हणजे आपण त्याला उत्पादिते असं संबोधतो. तर उत्पादितांच्या बाबतीतला त्यांचं जे रेणुसूत्र आहे, त्यांचे सहगुणक जे आहे ते कशा पद्धतीने त्याची जुळणी करायची आणि ते करणे, याचाच अर्थ आपण रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या 4-5 पायऱ्या त्या आपल्याला पाहायच्यात आणि त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला त्यांनी कृती दिली करायला. त्यात कृतीमध्ये काय केलं बघा, एक चंबू घेतलाय, त्या चंबूमध्ये सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलंय आणि त्याच्यानंतर एक परीक्षा नळी आहे, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं, ती परीक्षा नळी दोऱ्याच्या साहाय्याने बांधून हळूच अलगदपणे त्या चंबूमध्ये सोडायची आहे आणि सोडल्यानंतर आपल्याला इथं जे गुच आहे ते लावायचं आहे. तर अशा पद्धतीचं पहिलं जे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे आणि हे झाल्यानंतर त्याचं वजन घ्यायचं. ते असेल W1, म्हणजे रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीचं वजन W1 ग्रॅम मध्ये. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा तिरका करायचा आहे. तो जो चंबू आहे तो तिरका करायचा. तिरका झाल्यामुळे काय होणार आहे, तर सोडियम क्लोराईड आणि AgNO3 हे एकत्र येतील, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडेल आणि रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर त्यांच्या वस्तुमानामध्ये म्हणजेच वजनामध्ये काय बदल होतो का ते आपल्याला नोंद करायचे. त्याचं जे वजन असेल ते W2 असेल, ते Y ग्रॅम आपण धरले. थोडक्यात काय इथं काय होणार आहे, तर X आणि Y यांची किमती सारख्या येणार आहेत. X आणि Y यांच्या किमती ज्या आहेत त्या सारख्या येणार आहेत, म्हणजे त्यांची वजन सारखी आहेत. वजन सारखे आहेत याचाच अर्थ झाला की रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीचे त्याचं जे वजन आहे 2 अभिक्रिया कारकांचं आणि त्या वापरलेल्या साहित्यांचं तर वजन बदलणार नाही, म्हणजे अभिक्रियांचं वजन त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्यांचं जे वजन आहे W2 म्हणजेच Y ग्रॅम याची निरीक्षण आपल्याला नोंद घ्यायची आहे आणि त्यांचं जे वजन आहे ते सारखं येईल. याचाच अर्थ आपल्याला असं पाहायला मिळेल की रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीच एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतरच एकूण वजन जे आहे ते नेहमी अक्षय राहतं. आणि त्याचं जे संशोधन आहे ते अँटोनी लव्हॉझिए नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, अँटोनी लव्हॉझिए, त्याने ते शोधून काढले. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये हा घटक होता भाग 1 मध्ये, तर तो भाग आपण पाहिला. आता याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी घडते आणि त्याचा आपल्याला उपयोग कसा करायचा तो आपण बघूया. आता रासायनिक अभिक्रिया ती घडते कशी. रासायनिक अभिक्रिया घडत असताना काय होतं, NaCl म्हणजे मीठ आणि AgNO3 सोडियम नायट्रेट यांची रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्यांच्यामध्ये तयार होणारे पदार्थ AgCl त्याचबरोबर NaNO3, AgCl आणि NO3. या AgCl मध्ये मी खालच्या दिशेने बाण दर्शवलाय, म्हणजे तो साखा तयार होतो. त्याच्यामध्ये तो जो आहे तो साखा तयार होतो आणि NaNO3 हे हा एक पदार्थ, सोडियम नायट्रेटचा हा जो आहे तो एक पदार्थ तयार होतो. आता इथं पाहिलं अभिक्रिया कारके आपण डाव्या बाजूला मांडले, सोडियम क्लोराईड आणि AgNO3 आहे आणि त्याचबरोबर उत्पादिते जे आहेत ते सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट आहेत. आणि त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं बघा, या रासायनिक अभिक्रियेचा वापर करून रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. ते रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का नाही ते आपल्याला पाहायचंय. आता ते करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, मूलद्रव्य. आता मूलद्रव्य कोणकोणती आहेत बघा. मूलद्रव्य त्याच्यामध्ये आहेत, सोडियम आहे, बरोबर आहे, क्लोरीन आहे, त्याच्यानंतर सिल्वर आहे, नंतर नायट्रोजन आहे आणि नंतर ऑक्सिजन आहे, बरोबर. तर मूलद्रव्य आहेत आपण अशी लिहिली
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आता आपल्याला काय करायचं तर आता याच्यामध्ये दुसरा त्यातला जो भाग आहे तो म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये. आता आपल्याला अभिक्रियाकारकांमध्ये म्हणजे डावी बाजू, थोडक्यात डावी बाजू आणि ही जी आहे ती उजवी बाजू आहे, बरोबर आहे. ही आहे अणूंची संख्या, अणूंची संख्या. आता डाव्या बाजू म्हणजे तुम्हाला माहिती आहे अभिक्रियाकारक असणार आहे, तर उजवी बाजू म्हणजे काय तर उत्पादित आहे. आता सोडियम किती बघा, इथं सोडियम 1 आहे, बरोबर. क्लोरीन किती आहे, क्लोरीन पण 1 आहे. सिल्वर किती आहे, सिल्वर 1 आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन किती आहे, नायट्रोजन 1 आहे. ऑक्सिजन किती आहेत, ऑक्सिजन 3 आहेत. ऑक्सिजन किती आहे, 3 आहे. आता उत्पादनांच्या बाबतीमध्ये सोडियम किती आहे, सोडियम 1 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लोरीन किती आहे, क्लोरीन पण 1च आहे. सिल्वर किती आहे, सिल्वर 1च आहे. तर नायट्रोजन किती आहे, नायट्रोजन 1 आहे. आणि ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन 3 आहे. ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन 3 आहे. तर डावी बाजू आणि उजवी बाजू. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेणारे जे पदार्थ आहेत म्हणजे जी संयुग आहेत, सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट, त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहेत म्हणजे सोडियम आहे, क्लोरीन आहे, सिल्वर आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्यांच्या अणूंची संख्या डावीकडे आणि उजवीकडे त्यांच्या असणाऱ्या अणूंची संख्या जी आहे अभिक्रियाकारक आणि उत्पादित आहे, ही जर सारखी असली, प्रत्येकाची पाहिजे आपल्याला, ही जर सारखी असली तर रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे. ही जर सारखी नसेल, ही जर संख्या प्रत्येकाची जर सारखी नसेल तर ते समीकरण रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित नाहीये, हे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते आपल्याला संतुलित करायचं. मग संतुलित करण्यासाठीच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपल्याला विचारायला घ्यायचं. माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की रासायनिक समीकरण संतुलित असणे म्हणजे काय की अणूंची संख्या डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची सारखी आहे का, हे नसेल म्हणजे ही संख्या जर सारखी नसेल तर ती नाहीये. नसेल तर आपल्याला काय पायऱ्या करायच्या तर त्या पायऱ्यांचा विचार आपण करूया. आता याच्यामध्ये बघूया रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. हे आपण पाहिलं. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या हे आपण बघूया. तर रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, 4-5 पायऱ्या आहेत, तर पायऱ्यांचा आपण विचार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी एक रासायनिक समीकरण आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याचा आपण वापर करूया आणि ते समीकरण आपण बघूया. ते त्यांनी दिले सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड. सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया घडते त्याच्यामध्ये. आणि तयार होणारे जे घटक आहेत त्याच्यामधले ते असतील त्यांनी दिलेले सोडियम सल्फेट आणि पाणी. सोडियम सल्फेट, सोडियम सल्फेट आणि पाणी. तर सोडियम आणि सल्फेट आणि पाणी आहे. तर पहिली पायरी त्यातली हे शाब्दिक समीकरण. हे जे समीकरण दिलंय हे पदार्थ दिलेले आहेत 2. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे अल्कली आहे आणि सल्फ्युरिक आम्ल आहे. यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते आणि क्षाराने पाणी तयार होते. उदासीनीकरण ही पण अभिक्रिया त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होते. आता सुरुवातीचा पहिला जो टप्पा आहे त्यांनी सांगितलेला, तर पहिलं समीकरण त्यांनी काय दिलेले समीकरण रासायनिक सूत्र वापरून पुन्हा लिहा. दिलेले समीकरण आता सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, त्यांच्यापासून तयार होणारे पदार्थ सोडियम सल्फेट Na2SO4 आणि पाणी H2O. हा पहिला टप्पा झाला त्याच्यामधला. पहिल्या टप्प्यामध्ये शाब्दिक समीकरणाचं रूपांतर रेणूसूत्राच्या सहाय्याने लिहायचे. हा पहिला टप्पा त्याच्यामध्ये झाला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचंय बघा. आता दुसरा जो टप्पा त्याच्यामध्ये येईल, दुसरा टप्पा, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हा पहिला टप्पा झालेला आहे आपला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मागाच्या सारखंच मूलद्रव्य. आता आपल्याला काय करायचंय, रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही घटक आहेत म्हणजे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये असणारे अणूंची संख्या डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची सारखी आहे का हे आपल्याला शोधायचं.
म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल बघा. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मूलद्रव्य डावी बाजू आणि उजवी बाजू. आता मूलद्रव्यामध्ये कोणतं आहे? मूलद्रव्यामध्ये सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. ओके. आणि याच्यामध्ये बरोबर. आता डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजे थोडक्यामध्ये अणूंची संख्या. अणूंची संख्या हा पहिला टप्पा झाला, हा दुसरा टप्पा झाला याच्यामधला. बरोबर. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सोडियम किती आहेत बघा. इकडं डावीकडच्या बाजूला सोडियम 1 आहे. ऑक्सिजन किती आहे? इथं 1 आणि इथं 4 म्हणजे 5 आहे. हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन इथं 1 आहे, इथं 2 आहे म्हणजे 3 आहे. आणि सल्फर किती आहे? सल्फर फक्त 1 आहे. बरोबर. आता पलीकडे किती आहेत सोडियम? पलीकडे सोडियम 2 आहे. बरोबर. ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 4 आणि इथे 5 आहे. बरोबर. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन इथं 2 आहेत. आणि सल्फर किती आहे? सल्फर 1 आहे. हा दुसरा टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय पाहिलं की जे जे पदार्थ त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांच्या अणूंची संख्या, त्यांच्यामध्ये असणारे समाविष्ट असणारे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणूंची संख्या डावीकडे आणि उजवीकडे सारखी आहे का हे आपल्याला पाहायचं. हे आपण पाहिलं. या तक्त्यानुसार आपण हा तक्ता मांडला म्हणजे दुसरा पायरी आपली झाली. आता तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं बघा. तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला असे पदार्थ नोंद घ्यायची की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अणू असतील. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त अणू इथं सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन 3 अणू आहेत म्हणजे 3 मूलद्रव्य. इथं 2, 1 आणि 4. 4 आणि 1 5 आणि 2 7 म्हणजे H2SO4. आणि इथं 2 आणि 1 3 आणि 4 म्हणजे 7 झाले. म्हणजे 2 पदार्थ आहेत. जास्त अणू असलेले पदार्थ 2 आहेत. एक म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम सल्फेट. तर आपण त्यातला सगळ्यात जास्त अणू असलेला घटक जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. सगळ्यात जास्त अणू असलेला जो पदार्थ आहे, संयुग आहे, तो आपल्याला निवडायचा आहे. हे 2 पदार्थ झाले. त्यातलं सोडियम सल्फेट आपण निवडलं. हे आपण निवडलं. कशामुळे निवडायचं लक्षात आलं? सगळ्यात जास्त अणू असलेला संयुग ते निवडायचंय. मग 2 असतील तर 2 पैकी कुठला आपण आपल्या सोयीने घ्यायचं. आता हे संयुग निवडल्यानंतर त्यातल्या अणूंची संख्या इथं किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. आणि इथं आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग आपल्याला काय करायचं की चौथ्या पायरीमध्ये आपल्याला इथं सोडियम हायड्रॉक्साईडचे इथं आपल्याला 2 सहगुणक द्यायचं आहे. 2 सहगुणक आपल्याला तिथं द्यायचं आहे आणि ते आपण करणार आहोत. आणि ते केल्यानंतर आपल्याला रासायनिक समीकरण होईल 2NaOH अधिक H2SO4 आणि Na2SO4 अधिक H2O. हे झालं आपलं पुढचं. हे मूळ समीकरण. ह्याच्यात बदल झाल्यानंतर हे समीकरण आलं 4 नंबरचं. आता हे 4 नंबरचं समीकरण हे आता पुसून टाकू आपण. 1 नंबरची बाब ती संपली. इथपर्यंत आपण आलो आहोत. थोडक्यात या 4 नंबर पर्यंत आलो आहोत. 4 मधला दुसरा टप्पा काय? परत अजून एकदा आपल्याला काय करायचंय, त्यांच्या अणूंची संख्या जी आहे त्याची नोंद घ्यायची. अणूंची जी संख्या आहे डावीकडली आणि उजवीकडली ती सारखी आहे का याची नोंद घ्यायची. आता ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? परत सोडियम किती आहे? 2. बरोबर. ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन इथं 2 आणि इथं 4 म्हणजे 6 आहे. मागाच्यापेक्षा वेगळे आले. हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणजे 4 आहे. सल्फर किती आहे? सल्फर 1 आहे. आता पलीकडच्या बाजूला सोडियम किती आहे? सोडियम 2 आहे. ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 5 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन इथं 2 आहे. आणि सल्फर किती आहे? सल्फर 1 आहे. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं त्यातलं त्यात सल्फर, ऑक्सिजन. मग त्यातल्या त्यात काय करायचं आपल्याला? हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संख्येमध्ये आपल्याला तफावत आढळून येते डावीकडे आणि उजवीकडे. तर आपण हायड्रोजनची जी संख्या आहे इथं 4 आहे, इथं 2 आहे. मग उजव्या बाजूला जर 2 लावले, इथं जर 2 लावले आपण तर त्याच्यामध्ये फरक पडतो. मग बघू आपण त्याच्यामध्ये काय फरक पडतो तो. आणि त्याच्यामधलंच पुढचं समीकरण काय तयार होईल? 2NaOH
अधिक H2SO4 अधिक N बरोबर Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट अधिक 2H2O. आता आपल्याला अजून एकदा काय करायचंय, या चौथ्या पायरीमधलंच ही स्टेप आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं तर इथं 2 लावलं, बरोबर आहे. आता आपल्याला त्यांची संख्या बरोबर आहे का आपण बघूया. इथं लिहायचं होतं पण इथं न लिहिता आता इथं करेक्टेड केलेलं बघू आपण. इथं 2 आहे सोडियम, तिथं पण 2 आहेत, बरोबर आहे. ऑक्सिजन इथं किती आहेत, इथं 4 आहे, इथं 2 6 आहेत. पलीकडे किती आहेत, इथं 2 आणि इथं 4 म्हणजे इथं 6 झाले. परत इथं 6 झाले, परत अजून एकदा व्यवस्थित झालं त्या गोष्टी. हायड्रोजन इथं किती आहेत, हायड्रोजन इथं 4 आहेत, इथं 2 आणि इथं 2 4 आहेत, तर इथं बेदोनी 4 म्हणजे हे पण बरोबर झालं. त्याच्यानंतर सल्फर तर आहेच, इथं पण सल्फर बरोबर, इथं पण सल्फर बरोबर. म्हणजेच आपल्याला चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे काही दोघांमध्ये आपल्याला जुळणी करायची होती की बरोबर सहगुणक बरोबर तिथं बसवायचे की जेणेकरून अणूंची संख्या सारखी होईल, ते आपण इथं केले. आणि हे जे आता त्याच्यानंतर शेवटचा टप्पा पाचवा टप्प्यामध्ये काय बघा, 5व्या टप्प्यामध्ये हे जे समीकरण आहे ते व्यवस्थित आपण इथं लिहूया. म्हणजे 2NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2H2O. हे टप्पे जो आहेत पहिले टप्पे आपण पुसून टाकूया आणि आपल्याला जे शेवटचं जे सूत्र आहे संतुलित केलेलं ते आपल्याला इथं पाहायला मिळेल. इथं सोडियम 2, इथं सोडियम 2, इथं ऑक्सिजन इथं 2 आणि इथं 4 6 झाले, इथं 2 आणि इथं 4 6 झाले. हायड्रोजन इथं 2 आहे, इथं 2 4 आहेत. हायड्रोजन बेदोनी 4 बरोबर झाले. त्याच्यानंतर सल्फर इथं 1 आहे, इथं 1 आहे. ऑक्सिजन तर आपण पाहिलेलेच आहे. तर अशा प्रकारे संतुलित समीकरण जे आहे ते आपल्याला 5व्या पायरीमध्ये आपल्याला मिळेल. तुम्ही असंच करावं असं काही नाही, तिथं आपल्याला सहगुणकांची नोंद घ्यायची पण अशा पद्धतीने करायचं. परीक्षेमध्ये जर विचारलं तुम्हाला की संतुलित करण्याच्या पायरीला एखादं उदाहरण त्यांनी दिलेलं असेल तर आपल्याला लिहावं लागेल, नसेल तर डायरेक्ट जरी आपण अंक सहगुणक जे आहे ते तिथं मांडून आपल्याला जरी केलं तरी चालेल. ट्रायल आणि एरर मेथडने म्हणजे चुका आणि शिका याच्यामध्ये प्रयत्न प्रमाण पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि समीकरण इथं लिहायचं आहे आपल्याला. आणि हा जो टप्पा आहे तो इथं संपलेला होता. आता फक्त त्यांनी 2 मुद्दे सांगितलेत, ते जे आहेत एक अभिक्रिया त्यांनी दिली N2 अधिक H2 आणि त्याच्यापासून तयार होणारा जो घटक आहे अमोनिया, N2 अधिक H2 बरोबर अमोनिया. तर इथं काय घडतं बघा, इथं नायट्रोजन इथं 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे इथं 2 करून घेऊ. म्हणजे इथं 2 झाले. हायड्रोजन इथं किती झाले 6 झाले, इथं किती 2 आहे, म्हणजे इथं 3 लिहू. समीकरण झालं संतुलित. इथं काय पायरी लिहायची गरज नाही, काय नाही, 3 2 6 3 2 6 बरोबर. इथं N2 इथं N2. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक आहे कॅल्शियम क्लोराईड CaCl2 आणि त्याचबरोबर त्यांनी दिलंय सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आणि त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते आणि तयार होणारे घटक जे आहेत कॅल्शियम सल्फेट आणि त्याचबरोबर कॅल्शियम सल्फेट आणि 2HCl बरोबर आहे, 2HCl हायड्रोजन क्लोराईड. तर हे अशा प्रकारे संतुलित इथे करायचे. इथले 2 आणि इथले 2 सामायिक आले, दोन्हींची संख्या सारखे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला त्याची जी आहे ती मांडणी करायची. यामध्ये तुमच्या लक्षात आले असतील रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपले जे 2 मुद्दे आहेत लेखन वगैरे करायचं आणि हे करायचं, तर ते आपलं झालेलं आहे. आता पुढच्या तासाला आपण रासायनिक अभिक्रियांचे जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. आज आपण थांबूया इथंच.